प्रेक्षक हो, लक्ष द्या इकडे. आजचे आपले प्रमुख पाहुणे हास्य सम्राट समीर चौगुले यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. ओ, सर सर पडद्यातून कुठे येत आहे? इकडे इकडे पायऱ्या आहेत बघा, तिकडनं या. स्वागत आहे सर, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे, स्वागत कसे आहात सर तुम्ही? यायला काही त्रास वगैरे नाही ना झाला सर? नाही बोलवलं नाही, सहज असं केलं मी. Yes, yes, सर yes. त्रास नाही ना झाला? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. वा, छान तयारी केली आहे तुम्ही. हो ना. वा वा. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता लघु उद्योग पुरस्कृत MHJ भूषण पुरस्कार 2023. Yes. हे योग्य वाटतंय तुम्हाला? अय्या सॉरी. अय्या चुकलंय का? हा हा. हो चुकलं. आणि हे हास्य चौगुले समीर सम्राट, हे नाव लिहिलंय का जोड्या लावा असा प्रश्न विचारलाय आपण. सॉरी. हास्याचं इथे चौगुलेचं असं काही. हो ना. ते काय झालं ना, घाई घाई गोंधळ झालाय. तुम्ही पुढच्या वेळेला याल ना तेव्हा असं नाही होणार. तुम्हाला अजून वाटतंय मी पुढच्या वर्षी येईन? सर. फक्त मला लवकर जायचंय, तुम्हाला माहिती आहे ना? हो सर. कारण मूळ इव्हेंट हा नाहीये माझा. मूळ इव्हेंट नागपूरला आहे. इथून एअरपोर्ट जवळ आहे म्हणून हा इव्हेंट मी घेतलेला आहे. मी फक्त 15 मिनिटं दिलेली आहेत. माझं एअरपोर्टला विमान आहे, त्यामुळे इथून 15 मिनिटात मला निघायचं. 15 मिनिट मी सांगितलं होतं हो तुम्हाला. हो माझ्या लक्षात आहे. काळजी करू नका. अत्यंत छोटासा असा कार्यक्रम आहे. बरं. आपण पटकन आवरू. Yes, yes, yes. हे ते 3 परितोष पेंटर द्यायचे आपल्याला फक्त. पारितोषिक हो. परितोष पेंटर कशाला द्यायचं? सॉरी. माझा इतका घोळ होता ना, हो, तर तुम्ही नाही. आलाय मला भीतीच वाटते. टेन्शन घेऊ 15 नका. मिनिटात संपत. पारितोषिक द्यायची 3. Yes, yes. त्यातली 2 तुम्ही द्या. एक यात ना ते कोणीतरी दुसरं देईल. अच्छा, म्हणजे ते ऑलरेडी अरेंजमेंट केलेली ठरलेलं आहे. आहे. हरकत नाही, सुरू करूया. होईल. सुरू करूया ना सर? येस चालेल, येस. चालेल. चला टर्कन द्या, टर्कन. टर्कन नाही हो, कर्टन. अय्या, sorry. कर्टन हा आवाज असतो ना. अय्या, हो ते टर्कन म्हणजे कर्टन. एक कर्टन द्या ना. चला गोंधळ. एक कर्तन दे ना. शांत व्हा, रिलॅक्स हो रिलॅक्स. हो द्या. तर नमस्कार 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 मंडळी, मी रसिका रंगिली. तर प्रेक्षक हो, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता लघु उद्योग पुरस्कृत MHJ भूषण पुरस्कार 2023 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नाही तर बोलवलं नाही. मंडळी- असं भाऊ हे बघितलं की येतात, बोलवलं नाही ना. हा, तर मंडळी कोण आले आपल्याकडे? प्रश्न काय विचारताय? सांगा ना त्यांना. नाही तेच, कोण आलंय पहा आपल्याकडे. समीरजी चौगुले. तर समीरजी चौगुले आपल्या सगळ्यांनाच माहितीये की नाही, खूप मोठे कलाकार, खूप बिझी असतात ते. त्यांना आज सुद्धा नागपूरला जायचंय बरं का. नागपूरची त्यांची फ्लाईट आहे. इकॉनॉमी क्लासचं तिकीट काढलेलं आहे हे का त्यांनी. सांगता? हे नका सांगा. तर उद्याच बोला. हे म्हणजे त्यांना जायचंय, तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत. तर आता सुरुवात करूयात. आपलं पहिलं शारी टॉपिक आहे. पारितोषिक नका घेऊ ना शब्द. बाई. सारी टॉपिक असं कसं? ते- पारितोषिक ते गोंधळून गेले ना मी. ते पारितोषिक एक्सप्लेनेशन नका देऊ. ते पुढे लगेच सुरू करूया. हा, तर आपलं पहिलं आहे ते हे साहित्य वैभव पुरस्कार बरं का मंडळी. वा. साहित्य वैभव पुरस्कार, आणि आपण तो देणार आहोत. पहाटेचे 4 वाजले, चला चिंबोरी पकडायला जाऊ. या पुस्तकाचे लेखक श्याम बांगर यांना. मंडळी बरं का, श्याम बांगर यांना पहाटे 4 वाजता जाऊन चिंबोरे पकडायला आवडतं. तर त्याबद्दलचे अनुभव आणि वेगवेगळ्या त्यांच्यासोबतच्या गप्पा वगैरे या पुस्तकात आहेत. आपण वाचायचं हे पुस्तक. द्या पुरस्कार द्या. आता ये. टाळ्या. या. धन्यवाद श्याम बांगर. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, आम्ही तुमचं पुस्तक नक्की वाचू श्याम बांगर. तर आपला पुढला पुरस्कार आहे मंडळी. तर तो पुरस्कार आपण देत नाही आहोत. तो पुरस्कार समाजातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे असा दिलेला आहे. तर पुरस्काराचं नाव आहे हिचं काय करायचं. आणि हा पुरस्कार जातो गायिका मोनाल कडलक यांना.
पुरस्कार तुम्हाला दोघांना विभागून द्यायला पाहिजे. ईशा तुमचं काय करायचं यार? थँक्यू सर थँक्यू. तर पाहिलं का मंडळी, अशा पद्धतीने आपण 2 पुरस्कार पटापट देऊन टाकलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, समीर चौगुले मोठे कलाकार खूप बिझी असतात. त्यांना नागपूरला जायचंय, त्यांचं फ्लाईट आहे इकॉनॉमी क्लास. नका ना हे सांगू नका सांगू. ऐका ऐका, नाही. 3 होते ना पुरस्कार. हो हो. मग तिसऱ्याचं काय झालं? तिसरा आहे सर, तर ते आमचे खजिनदार आहेत ना, त्यांना देणार तुम्हाला. नाही ना, पण मी आहे इथे अवेलेबल ना. मला वाटलं होतं की वेळ होईल पहिल्या 2 पुरस्कारांना, पण ही तर अगदी 30-40 सेकंदातच गेली. म्हणजे मला भेटलीच नाही ना ती परस्पर. त्यामुळे आता मी आहे, मी देऊ शकतो पुरस्कार. 5-1 मिनिटं थांबायला हरकत नाहीये मला. नाही सर, तुम्हाला उशीर होईल हे बघा. नाही उशीर होईल बरोबर आहे, पण तुमच्या खजिनदारांना जर प्रॉब्लेम नसेल तर मी पुरस्कार द्यायला तयार आहे. मानधन देणार आहात ना मला? म्हणजे काय सर, तयारी पाकिट इथे ठेवलंय. फक्त खजिनदारांना प्रॉब्लेम नसेल तर मी अजून 5 मिनिटं थांबणार आहे. त्यानं काय प्रॉब्लेम असणार आहे सर? हरकत नाही, देतो मी, देतो. म्हणजे खरंच हरकत हे मंडळी, आनंदाची बातमी आहे बरं का. आपले हे जे पाहुणे आहेत, हे समीरजी चौगुले, ते अजून एक पुरस्कार देण्यासाठी थांबताय. तर पुढचा पुरस्कार आहे उद्योग वैभव पुरस्कार. आणि हा पुरस्कार आपण देतो स्वतःच्या स्कूटीवरून साड्यांची विक्री करून ज्या मॅडमनी स्वतःचं कापडाचं असं मोठं दुकान थाटलेलं आहे, अशा आपल्या दिग्गज उद्योजिका शिवालीताई अभिमानी यांना. ना सेल्फी सेल्फी काढूया. तिकडनं काढ ना तिकडनं काढा. ना काय काय करताय ना इथं या. काय करताय या इथे. पाहुणे पण दिसू दे पाहुणे. शिवालीताई अभिमानी. ना इकडे या. बोर्ड पण दिसू दे. 2 मिनिटं. हा चला. आला जरा बघू हे माझे डोळे बंद झाले. ऐका मला जर ते नागपूरला एक अजून आहे. होय होय. त्यांना पाहुणे नाही होते. आले आहे ना. शिवालीताई अभिमाने. या. अगं माझ्या तुमच्या पण अहो, नाही, नाही. कुठे पाडते. या एकदा जोरदार टाळ्या. शिवा. वा 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 वा. झोपले की काय ते? ना या इथं या. या या. नमस्कार. शिवालीताई अभिमाने. अरे हा. बाप, अरे नाही मला, अरे बापरे, तुम्ही उद्योजिका आहात. खूप अभिमान वाटला की एवढ्या तरुण वयात तुम्ही उद्योजिका हा पुरस्कार मिळाला, उद्योजिका झालेला आहात. खरंच मला खूप आनंद झाला. एकटीमुळे नाही पॉसिबल झालं हा, असतं. सगळी फॅमिली होती ना म्हणून झालंय. फॅमिली आहे. हो, माझी फॅमिली आली आहे. हा, yes. ना 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 ना. झोपताय तो हे. ना, ना. हो ना. हा. माझे ना 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 हो. माझे हजबंड. नमस्कार सासूबाई. सासूबाई. नमस्कार. नाही असू दे. बोलवा त्यांना मंचावर. बोलवा त्यांना. तुमचं बॉन्डिंग बघून ना मला खूप आनंद झालेला आहे. बोलवा त्यांना, त्यांच्या बरोबर पुरस्कार घ्या. काय बोलू बोला. येस बोलवतायत या स्टेजवर या. तुम्ही पण या. सासूबाई या. मी नाही. नाना या ना. अरे नाही बाबा, तिचं आहे, आपला काय नको. सांगा ना नानांना बोलवतायत ते. ना चल ना आऊया. चल जाऊया. नाही रे, आपलं काय, तिची मेहनत आहे, आपलं नको. आई सांग, तुम्ही सांगा. अहो एवढं बोलते तर चला ना. नको का, तिची मेहनत आपण नाना या ना प्लीज या ना. ऐका काय होतंय, एकतर या तरी किंवा अजिबात तरी येऊ नका. काय झालंय, तिथल्या तिथे मला ना लास्ट अँड फायनल वॉर्निंग समीर चौक हे होईल. यायला जरा हा नाही आज का नाही. जरा पटापट या. नाना या ना, अहो, पुरस्कार चला द्या. ना. ये तू घेऊन ये. तू Yes. आनंद आहे, पण अगं बाळा तुझं आहे ते सुनबाई, माझं या एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत अभिमाने कुटुंबियांसाठी. खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे हो खरं तर प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिचं अख्खं कुटुंब असतं. आज हे अवॉर्ड, हा जो पुरस्कार देतोय तर या ताईंसाठी नाही आहे, तो अख्ख्या कुटुंबासाठी आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या कुटुंबासाठी. ताई, मी तुम्हाला पुरस्कार देतोय. काय द्यायचं, काय पुरस्कार द्या ना. हो पुरस्कार या. जोरदार टाळ्या.
घ्या घ्या एक मिनिट हा पुरस्कार मला दिला. थँक्यू. माझ्या एकटीमुळे हे सगळं झालं नसतं, पण माझ्या पाठीशी माझी फॅमिली आहे म्हणून सगळं झालं. आणि हा पुरस्कार मला असं वाटतं की नानांनी स्वीकारावा. नाही मी कुठे अरे पुरीची मेहनत आहे, माझं काय ना मी नाही हो, नाही. घ्या आता नाना घ्या, त्यांनी. मी नाही ग सुनबाई असं काय नाना घ्या नाना ओ नाना झोपतात होते ना, उठवा सारखे झोप. नाना नाना शिवाली ताईंचे नाना घेत आहेत पुरस्कार. टाळ्या हा. घ्या घ्या. वा, 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 वा. म्हणजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. घ्या नानांना तुम्ही द्या. नाना जरा एकदा पुरस्कार पटकन घ्या म्हणजे तरी कुर्सी की पेटी मान केली. नाही मंडई कसं आहे मी का घेऊ? हे सगळी मेहनत माझ्या सुनबाईची आहे. नाही. सुनबाईने केलं म्हणून मी हे नाही हो करतो. तिकडे आहे ना ते. मी नाही घेणार रे सुनबाई आपला हक्क नाही आहे इथं, मी नाही राहणार. अरे अहो जाऊ नका ना हो. अहो कुणीतरी अरे गेले ना पुरस्कार जायचंय हो, तुम्हाला मी सांगितलं ना. अहो, ऐका ना नाना. जायचंय. नाही, सुनबाई तसं नाही. नाना गप्प बसा. आपल्या सगळ्यांमुळे झालंय ना हे सगळं. तसं नाही ग सुनबाई, तुझी मेहनत आहे का? तुला काय सॉरटवर लागलाय का हा पुरस्कार? नाही आपण आपलं तिथं जायचं ना, आपला हक्क नाही येतो तो घे बाई पुरस्कार. मला अभिमान आहे पण नाना चला ना, कशाला दिस इज युअर कॅप्टन स्पीकिंग. नागपूर आहे. नाना चला ना आता. आई ओंकार हे पाप आपल्या हातून नको. अरे मेहनत तिची आपण का करायचं ना? यात काय पाप बीप काय नाही आहे नाना, चला ना लवकर. ओ नानी चला हा चला हा सून देते ना, चला घ्या पुरस्कार घ्या चला. ओ नाना जा ना, एवढं काय जा. मी नाना दिसते का रे? हे नाना आहेत ना, मी सासू आहे तिची. चला ना, अरे नको लोक रे. मारायला लागले लोक. चला ना. या नाना या असं घ्या ना तुम्ही चला, चला. नाना या. शिवाली ताईंचं नाना या आणि पुरस्कार घ्या. या या एकदा जोरदार टाळ्या नानांसाठी झाल्या पाहिजेत. मी इथे येतो पण मी पुरस्कार नाही घेणार. असं असं नका करू. मी ऐका. पुरस्कार नाही घेणार. पुरस्कार तिचा मान आहे तो. घ्या ना. तिचा मान आहे, मी नाही घ्या ना. मी नाही- अरे वा, वा, पुरस्कार घेतला घेतलेलं. मी नाही घेणार. हे बघ कसं आहे ना, पुरस्कार घ्या ना, पुरस्कार घ्या ना. ऐक, ऐक. हे बघ काय चला मला पुरस्कार म्हणजे कसं तिने मेहनत केली ना, आमचं काय आम्ही कशाला आलोय? आपण कधी काय केलं हिच्यासाठी? हा? तू कधी काय केलंस काय मला सांग? तू हिच्यासाठी काय मेहनत घेतलीस? केलं ना, असं काय बोलता? मी केलं ना नाही तिच्यासाठी. ग, तिची तुम्हाला सांगतो नागपूर ते काय झालं? नागपूर नाही समीर चौगुले नागपूर. माझी सूनबाई ना तिकडून सुरतवरनं साड्या घेऊन यायची. तिच्याकडे जेवण पण कधी नाही बनवलं. खरं सांग, बनवलं का नाही बनवलं ना? मी काय- ती तिची यायची रात्री जेवण बनवायची. Please. मी नाही घेणार हा पुरस्कार माझ्या सुनेचा. मी नाही घेणार. मला 5 मिनिटं झाली हो मी मला. काय नाही केलं म्हणजे? नाहीच केलं मी काय नाही केलं तुझ्यासाठी. खरं आहे ते सांग. आता कसं बोलू शकता तुम्ही? मी काय नाही केलं का तुमच्यासाठी? तिच्यासाठी काय? हो थांबा कुठे. ही माझी सून ही जेव्हा आजारी होती तेव्हा माझ्या गुडघ्याचा त्रास असून पण घरात सगळं कोणी केलं? विचारा ना तिला, कोणी सांग ना. आता तोंड का बंद आहे? कोणी केलं? आई तुम्हीच केलं. माझं असं काहीच म्हणणं नाही, सगळं तुम्ही केलंय. लोक अरे हे नाही आहे हो माई, का बोलता ही याच्यावर? सून माझी प्रेशर मध्ये बोलते, बाकी काय नाही. कसं बोलतात बघा, कसं बोलतात बघा. थांब ना जरा जरा थांब ना. मला ना मी नाही. परत खाली गेले हे, परत खाली गेले. नाना कशाला फालतूगिरी करते? काय वाटेल ते बोलू नका. आईने काय केलं नाही तुमच्यासाठी? काय नाही केलं? दारू पिऊन रात्री टाईट होऊन पाडायचाच असे तेव्हा खिशातली चपटी कोण काढायची? आईच काढायची ना. मग बापाची चपटी काढतो. हो audience आहे. बापाची चपटी अरे कमाल, काढतो. तुम्ही सांगा त्यांना जरा. अरे हे अहो ऐका, अहो नका हे करू. अहो ऑडियन्स माझी चपटी याला दिसली, पण माझ्या खिशात एक चपटी काढून माझी बायको तिथल्या तिथे प्यायची ते नाही सांगितलं. हा? माझी बायको बेवडी आहे, बेवडी. अरे मला मी बेवडी आहे. तुमची दारू कमी व्हायला पाहिजे म्हणून प्यायचे मी. तुम्ही संपायला नको अरे हे म्हणून. काय? मला काय हाऊस नाही तुमची चपटी पिण्याची. अरे इव्हेंट आहे रे, इव्हेंट आहे हा. अरे मला बेवडी काय म्हणता? मग हिला विचारा ना, एकदा खिशात चपटी सापडली ना, मला ना हाताला पकडून घेऊन गेली.
त्या वाईन शॉप मध्ये चपटी घेतली, माझ्या खिशात ठेवली, घरी येऊन बोलली खिशात चपटी आणि प्यायली. विचारा तिला. अरे हे काय चाललंय? शांत बसा ना जरा. आता मला सवय अरे नका मला ना हे. सव- अरे नका करू तो. घ्या माईक आहे तो घ्या ना जरा. मला सवय लागली होती दारूची, मग मी काय करणार? लागली ना सवय. दारू पिऊन पिऊन आवाज पुरुषासारखा झाला हिचा. अरे वाजवते माझा. अरे सांगा त्यांना. अहो मोबाईल काय रेकॉर्ड काय करताय तुम्ही? अरे लोक बघतायत तुम्ही. अरे मला जायचंय. तिचा मान आहे, मी नाही घेणार. नाना मी हात जोडते तुमच्या पुढे. माझी इच्छा आहे तुम्ही स्वीकारा हो, नाना काय काय तुझी इच्छा? तुम्ही स्वीकारा पुरस्कार. अरे नाना घ्या ना घ्या ना अरे घ्या ना. ते जात गेले गेले ते वर चला, वर चला. पुरस्कार तिचा मी नाही स्वीकारणार. अरे मग कशाला वर येता तुम्ही? ए, नाना, हे तिथून पण सांगू शकता ना तुम्ही. अरे थांबा नाना. अरे सांगा ना. घ्या ना जरा. घ्या ना पुरस्कार घ्या. मला प्लीज प्लीज नको. पुरस्कार ए, घ्या. तू घे. चल. मला नकोय नाना तुम्ही घ्या. पुरस्कार दिलेला मला आहे. तर नको आहे. अरे का वेळ लागला का ए, तुम्हाला? जरा थांबा. घ्या आणि जाऊ दे ना. हे जायचं ना मला तिकडे. जरा थांबा जरा अरे थांबा. सांगा ना यार. नाना चला आता लय झालाय तो तुमचा. चल तिकडे. मी पुरस्कार नाही घेणार. अरे तिचं थांब. मेहनत आहे, तिला घेऊ अरे दे ना. थांबा ना नाना, हे. तिकडे कुणीतरी चला ना. ऐका ना यार. पुरस्कार घे रे. मी नाही घेणार. मला